वाहिनी माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। कितीही सुंदर तयार झाला, छान अशी कुर्ती घातली, छान साडी घातली, बट एक छोटासा प्रॉब्लेम तुमचा संपूर्ण लुक खराब करतो, तो म्हणजे पोट दिसणं, राईट। आजकाल 70% लेडीजचा हा प्रॉब्लेम असतो। त्यासाठी गुड न्यूज काय आहे माहिती आहे? तुम्ही तुमचं पोट हे लपवू शकता, म्हणजेच हाईड करू शकता। डाएट न करता, जिम न करता, फक्त योग्य कुर्ती, योग्य ड्रेसेस निवडून। तर यासाठीच आज मी तुम्हाला अशा कुर्ती स्टाईल दाखवणार आहे की त्यामध्ये तुमचं पोट हे अजिबातच दिसणार नाही। बिलीव्ह मी, ह्या टिप्स मी स्वतः ट्राय केल्या आहेत आणि याचा रिझल्ट हा माइंड ब्लोईंग आहे। त्यामुळे तुम्ही ह्या ज्या टिप्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, ज्या कुर्तीज तुम्हाला सजेस्ट करणार आहे, त्या तुम्ही नक्की ट्राय करा। नंबर 1, ए लाईन कुर्ती। जर तुमचं पोट हे जास्त दिसत असेल आणि तुम्हाला कम्फर्टेबल पण स्टायलिश दिसायचं असेल तर ए लाईन कुर्ती हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे। ए लाईन कुर्ती ही स्पेशली अशी असते की ती वरच्या साईडने थोडी टाईट फिट असते आणि जसं जसं हळूहळू ती खाली जाते तेव्हा त्याचा फ्लेअर हा तयार होतो आणि फ्लेअर हा तयार झाल्यामुळे काय होतं की आपला टमी एरिया जो असतो तो कम्प्लिटली हाईड होतो। खरं सांगायचं तर ए लाईन कुर्ती ही डेली वेअर साठी परफेक्ट आहे, कारण ए लाईन कुर्ती ही खूपच कम्फर्टेबल असते, कुठल्याही बॉडी टाइपला देखील सूट होते। ए लाईन कुर्तीमध्ये जर तुम्ही थोडंसं स्टायलिंग केलं, म्हणजेच तुम्ही ए लाईन कुर्तीमध्ये व्ही नेक हा निवडला तर तुमचा लुक हा आणखीनच स्लिम दिसेल। त्याचबरोबर तुम्ही ए लाईन कुर्तीमध्ये 3/4 स्लीव्ज जर चूज केला तर त्यामध्येही तुमचा ओव्हरऑल लुक देखील स्मार्ट आणि स्लिम दिसेल। शक्यतो डार्क कलर निवडा। डार्क कलर हे नॅचरली स्लिमिंग इफेक्ट देतात, जसे की नेव्ही ब्ल्यू, मरून, ब्लॅक अशा प्रकारचे डार्क कलर तुम्ही निवडू शकता। ए लाईन कुर्ती ही जास्त टाईट असेल तर ती अवॉइड करा आणि टमी एरियावर खूप जास्त डिझाईन, खूप जास्त एम्ब्रॉयडरी वर्क असलेली ही तुम्ही अवॉइड करा। त्याने काय होईल की लोकांचं पूर्ण अटेन्शन तिथे जाईल आणि त्यामुळे आपला टमी एरिया हा जास्त हायलाइट होईल। तुम्हाला एफर्टलेस स्लिम लुक हवा असेल तर ए लाईन कुर्ती ही तुमच्या वॉर्डरोब मध्ये असायलाच हवी। नंबर 2, एम्पायर वेस्ट कुर्ती। ही कुर्ती टमी हाईड करण्यासाठी लिटरली मॅजिक सारखं काम करते। या कुर्तीमध्ये वेस्ट लाईन ही तुमच्या कमरेवर नसून बस एरियाच्या थोडीशी खाली असते आणि त्यामुळे ही कुर्ती लूज आणि फ्लोवी दिसते। या कुर्तीचा बिगेस्ट फायदा असा आहे की तुमचा टमी एरिया हा पूर्णपणे कव्हर होतो आणि कोणताही टाईट फिटिंग नसल्यामुळे तुमचं पोट हे अजिबातच दिसत नाही। ही स्टाईल खास करून त्यांच्यासाठी परफेक्ट आहे ज्यांना लोअर टमी आहे, पोस्ट प्रेग्नेन्सी टमी आहे। तर ही कुर्ती आहे ही बॉडीचा फोकस हा वरच्या भागावर करते आणि ऑटोमॅटिकच टमी एरिया हा आपला स्लिम दिसतो। जर तुम्ही फ्लोवी फॅब्रिक मध्ये म्हणजेच रेयॉन किंवा जॉर्जेस अशामध्ये जर तुम्ही ही कुर्ती निवडली तर तुमचा लुक हा नक्कीच फ्लॉवी आणि एलिगंट दिसेल। एम्पायर वेस्ट कुर्तीमध्ये चालताना एक नॅचरली फ्लो येतो जो तुमच्या लुकला खूपच एलिगंट बनवतो। खूप हेवी किंवा स्टीप किंवा जाड फॅब्रिक घेऊ नका, कारण त्याने काय होतं की तुमचा लुक हा आणखीनच बल्की दिसेल। तुम्हाला असा आउटफिट हवा असेल जो स्टायलिश सुद्धा असेल आणि टमी एरिया सध्या खूप व्यवस्थित हाईड करतो तर तुमच्यासाठी एम्पायर वेस्ट कुर्ती हा बेस्ट ऑप्शन आहे। नंतर आहे पेप्लम कुर्ती। जर तुम्हाला थोडंसं ट्रेंडी आणि स्टायलिश दिसायचं आहे आणि तरीही तुम्हाला टमी हाईड करायचं आहे तर पेप्लम कुर्ती हा परफेक्ट ऑप्शन आहे। पेप्लम कुर्तीमध्ये वेस्टच्या आसपास एक लेयर असतो जो तुमचा टमी एरियावर पूर्णपणे लेयर येतो आणि त्यामुळे तुमचा टमी एरिया हा हाईड होतो, त्यामुळे पोट हे डायरेक्ट दिसत नाही आणि आपला लुक हा बॅलन्स दिसतो। ही स्टाईल खास करून पार्टी वेअर किंवा फेस्टिव्ह ओकेशन साठी बेस्ट आहे, कारण ती ट्रॅडिशनल आणि मॉडर्न याचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे। तर तुम्ही हाय वेस्ट पॅन्ट किंवा प्लाझो सोबत ही कुर्ती पेअर केली तर तुमचा लुक स्मार्ट आणि प्रोपोर्शनल वाटतो। पेप्लम स्टाईल मध्ये एक स्पेशल गोष्ट म्हणजे
की लोकांचा अटेन्शन हे तुमच्या टमी एरियावर न जाता जो लेअरचा डिझाईन असते त्यावर जातं आणि त्यामुळे तुमचा ओव्हरऑल लुक हा स्लिम दिसतो. तर पेप्लम कुर्ती घेताना एक छोटीशी काळजी घ्या. खूप शॉर्ट पेप्लम कुर्ती किंवा खूप टाईट पेप्लम कुर्ती ही अवॉइड करा. त्यामुळे काय होतं की आपलं टमी एरिया हे हायलाइट होऊ शकतं. नंतर आहे स्ट्रेट कट कुर्ती. साऱ्या महिलांना स्ट्रेट कट कुर्ती ही आवडते. बस स्ट्रेट कट कुर्तीचा प्रॉब्लेम हा असतो की स्ट्रेट कट कुर्ती ही आपलं टमी हायलाइट करते. पण यावरती ही एक सुपर स्मार्ट सोल्युशन आहे, ते म्हणजे लेअरिंग. तुम्ही स्ट्रेट कट कुर्तीवरती स्ट्रग, लॉंग जॅकेट किंवा ओपन दुपट्टा जर वेअर केला तर त्यामध्ये तुमचं टमी हे नक्कीच हाईड होऊ शकतं. तुम्ही काय करू शकता, व्हर्टिकल डिझाईन्सच्या ज्या कुर्ती आहेत त्या निवडा. त्यामध्ये तुमचा लुक हा स्लिम दिसतो आणि ऑल ओव्हर लुक मध्ये तुमचा टमी देखील हाईड होतो. एक बेस्ट ट्रिक म्हणजे डार्क इनर कुर्ती आणि लाईट जॅकेट वापरा, त्यामध्ये तुमचा लुक स्लिम दिसेल. तर लक्षात ठेवा, शॉर्ट जॅकेट जे आहे ते अवॉइड करा. जर तुम्हाला सिंपल आउटफिटला स्टायलिश बनवायचं असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे. नंतर आहे अनारकली कुर्ती. तर तुम्हाला एकदम रॉयल आणि एलिगंट लुक हवा असेल तर अनारकली पॅटर्न हा बेस्ट ऑप्शन आहे. अनारकली कुर्ती ही पूर्णपणे फ्लेअर असते, ज्यामुळे तुमचा टमी, हिप्स हे पूर्णपणे कव्हर होतो आणि तुमचा लुक हा बॅलन्स दिसतो. अनारकलीचे तुम्ही फ्लोवी फॅब्रिक निवडले तर तुमचा लुक हा आणखीनच एलिगंट आणि रिच दिसतो. तसेच व्हर्टिकल पॅटर्न असलेली अनारकली तुम्ही निवडा, त्याने काय होईल की तुमची बॉडी ही जास्त स्लिम दिसेल. त्यानंतर आहे डार्क कलर आणि प्रिंट. खरं सांगायचं तर कुर्ती डिझाईनच इम्पॉर्टंट नाहीये, तर कुर्तीची प्रिंट, कुर्तीचा कलर हा देखील महत्वाचा असतो. जर तुम्हाला स्लिम दिसायचं असेल तर डार्क कलरला तुम्ही आत्ताच बेस्ट फ्रेंड बनवा. डार्क कलर म्हणजे नेव्ही ब्ल्यू, ब्लॅक, मरून असे जे कलर आहेत ते तुम्हाला नॅचरली स्लिम दाखवतात. स्मॉल प्रिंट किंवा मिनिमल डिझाईन्सच्या कुर्तीज निवडल्या तर लोकांचं अटेन्शन हे डायरेक्टली टमीवर जात नाही. नंतर आहे फॅब्रिक सिलेक्शन. फॅब्रिक हा असा फॅक्टर आहे जो तुमचा पूर्ण लुक बदलू शकतो. जर तुम्ही रॉंग फॅब्रिक निवडलं तर तुमची कुर्ती कितीही छान डिझाईनची असू देत, तुमचं टमी हे हायलाइट होऊ शकतं. फ्लोवी म्हणजेच लाईट वेट फॅब्रिक निवडा, जसं की रेयॉन, जॉर्जेट, क्रेप अशा प्रकारचे फॅब्रिक निवडा. त्यानंतर शेवटची अशी टीप आहे जी खूप इम्पॉर्टंट आहे पण भरपूर सारे लोक ते इग्नोर करतात, ते म्हणजे इनर वेअर. कितीही चांगली कुर्ती घाला पण इनर वेअर रॉंग असेल तर तुमचा टमी हा विजिबल होणार. तुम्ही शेप वेअर, टमी टकर वापरलं तर तुमचा इन्स्टंट लुक हा स्लिम दिसतो. व्हिडिओ मध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.